सी.पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये बी सुदर्शन रेड्डींवर मात. राधाकृष्णन यांना 452 तर रेड्डींना 300 मतं. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला धक्का. इंडिया आघाडीच्या 29 खासदारांची मतं फुटल्याचा सत्ताधारी एनडीए नेत्यांचा दावा. उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंची रणनीती यशस्वी. ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मतं फुटली. शिवसेनेच्या नेत्यांचा दावा. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांचा राजीनामा. तरुणाईच्या हिंसक उद्रेकानंतर नेपाळमध्ये मंत्र्यांच्या राजीनाम्याचे सत्र. क्रीडा मंत्री आणि कृषी मंत्र्यांचाही राजीनामा. नेपाळमध्ये जेन झी आंदोलक संसदेमध्ये घुसले. आंदोलकांनी संसद पेटवली. राष्ट्रपती भवनावरती दगडफेक. पंतप्रधान ओली यांच्या निवासस्थानावरही हल्ल्याचा प्रयत्न. नेपाळमध्ये बालेंद्र शहा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती होण्याची शक्यता. बालेंद्र शहा यांना पंतप्रधान करण्याची आंदोलकांची मागणी. नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा मृत्यू. माजी पंतप्रधान झलतान खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी यांना संतप्त जमावानं जिवंत जाळलं. सरकारने दबावाखाली मराठा आरक्षण जी.आर. काढला. मंत्री छगन भुजबळ यांचा हल्लाबोल. सरकारनं जी.आर. मागे घ्यावा किंवा त्यात बदल करावा. भुजबळांची मागणी. मुख्यमंत्र्यांना दिलं मागणीचं पत्र. मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देणं चुकीचं. भुजबळ भूमिकेवर ठाम. जी.आर. मधील मराठा कुणबी शब्दावर आक्षेप. ओबीसी किंवा कुणबी असा उल्लेख असायला हवा. भुजबळांची मागणी. अजित पवारांच्या दमदाटी प्रकरणावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची माहिती. तर अजित पवार दमदाटी प्रकरणाचा अहवाल घेणं बाकी. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. गोकुळ भविष्यात आईस्क्रीम आणि चीज बाजारात आणणार. सीताफळ, अंजीर आणि गुलकंद बासुंदी तयार करणार. तर नवी मुंबई शाखा वाशीसाठी मदर डेअरीची जागा खरेदी करणार. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह प्रकरणी 16 सप्टेंबरला सुनावणी. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातल्या याचिकेवर होणार सुनावणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या सुनावणीला महत्त्व. रोहित पवारांचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरचे आरोप बिनबुडाचे. 90 कोटी रुपयांचा दंड माफ केल्याचे आरोप बिनबुडाचे. सरकारी दस्तावेज हाती. राधाकृष्ण विखेंच्या काळातील दंड असल्याचं नमूद. अजित पवारांना अवैध मुरूम उचलत असल्याची माहिती दिली गेली नाही. जगताप हा छोटा कार्यकर्ता, मोठा मासा कोण हे शोधायला हवं. धैर्यशील मोहिते पाटलांची मागणी. काहींना वाटलं माझी राख होतीये, मात्र मी भरारी घेतली. सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. तर फिनिक्स भरारीवरून विरोधकांची मुख्यमंत्र्यांवर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील पूरस्थितीची हवाई पाहणी. पूरग्रस्तांसाठी 1500 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर. घरांची पुनर्बांधणी, राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती आणि शाळांची पुनर्बांधणी करणार. कोल्हापूरच्या सायबर चौकामध्ये भीषण अपघात. भरधाव एसटीची पार्किंगमधल्या 4 दुचाकींना धडक. ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती.